त्याला काही समजत नाही त्या फॉर्म्युल्याला. तो म्हणतो एन पैकी दोन दे फक्त कोणते पण. मग त्याला कळत नाही ना. तो कधी कधी हे दोन पण घेऊन टाकतो, हे दोन पण घेऊन टाकतो, हे दोनही पॉईंट घेऊन टाकतो, कधी कधी हे दोन पण घेतो, हे दोनही घेतो, असंही घेतो. पण मला सांगा पोरांनो, जर समजा त्याने जर समजा इथला जर आकडा समजा काउंट करत गेला, हा आकडा इथला, ही लाईन आहे की ही लाईन, अरे पण ते ऑलरेडी एका रेषेवरती ना सगळे, ते परत परत कशाला काउंट करता? ते चारही पॉईंट जर समजा एकच रेषेवरती, ते परत परत काउंट करण्यात काही सेन्स नाही ना. तुम्हाला युनिक लाईन्स पाहिजे. म्हणजे बेसिकली बघा, ही जी लाईन याच्यातून जाणार आहे तीच लाईन इथे जाणार आहे. मग ते विशेष काय याच्यामध्ये फरक काय? मग हा प्रॉब्लेम मिटवायचा म्हणून काय करतो आपण, नमस्कार, मी मयूर दोळे स्वागत करतो. आपल्याला एक टॉपिक पुढे सरकवायचा आहे. त्या टॉपिकला इंट्रो व्हिडिओ नव्हता खरं तर. एक व्हिडिओ सलग रेकॉर्ड झाला. मला असं वाटलं की तो व्हिडिओमध्ये ब्रेक करू शकतो आपण, म्हणून तो व्हिडिओमध्ये मी ब्रेक करतोय. इथे बॅकग्राऊंडला काहीच नाही, पण जेव्हा तो व्हिडिओ मी पुढे ऍड करेल ना, तेव्हा तुम्हाला भेटून जाईल. तर पुढच्या व्हिडिओसाठी मी तुमचं स्वागत करतो. तुम्ही आणि आम्ही इथं का बरं जमलोय, तर आपण मॅथ्स फील करायला जमलोय, मॅथ्स सोपं करायला जमलोय. ठीक आहे, बघा पुढे व्हिडिओ. हा, तर क्वेश्चन आपल्या समोर या ठिकाणी आलेला आहे. क्वेश्चन असा आहे की 20 पॉइंट्स प्लॉटेड ऑन द प्लेन. एका प्लेनवरती 20 पॉइंट प्लॉट केलेले आहेत. फाइंड द नंबर ऑफ स्ट्रेट लाईन्स ऑब्टेन बाय जॉईनिंग द पॉइंट्स. हा ना, 20 पॉइंट वेगळे वेगळे प्लेनवरती 20 पॉइंट कसे प्लॉट केलेले असतील, त्या 20 पॉइंट मधून किंवा 20 पॉइंटचा यूज करून किती स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करू शकतो, वेगळ्या वेगळ्या युनिक स्ट्रेट लाईन्स, त्याचं उत्तर काढायचं आहे. त्यापैकी पहिला पार्ट असं त्यांनी दिलेला आहे की नो 3 पॉइंट्स आर कोलिनियर. आता तुम्ही म्हणणार की यार 3 का बरं, हे नो 3 याचा अर्थ काय होतो हे सांगा पहिल्यांदा. इथून चालू करा तर क्लॅरिटी भेटेल, तर ते आम्हाला फील होईल. आहे ना, मयूर भाऊ बसलेले तुम्हाला फील करून द्यायला, डोंट वरी. विषय काय माहिती का पोरांनो, जेव्हा आपण असे कोणते पण पॉईंट घेतो ना पोरांनो, लेट्स से हे असे काही पण पॉईंट्स आहेत, व्हॉट एव्हर, इथं घ्यायला, तर कधी पण लक्षात ठेवायचं की ह्या जगातले, ह्या प्लेनवरच्या जगातले कुठले पण 2 पॉइंट्स हे कोलिनियर असतात. कुठेही तुम्ही 2 पॉइंट घे, बघा आम्हाला वाटलं यार हा पॉइंट आणि हा पॉइंट, तुम्ही याच्यात एक लाईन ड्रॉ करू शकता, म्हणजे हे कोलिनियर झाले. एक रेषीय म्हणतो ना आपण त्याला मराठीत, एक रेषीय असा शब्द आहे शुद्ध मराठीत. तर तुम्ही कुठलेच एक पॉइंट, मला असं वाटलं इथे घ्यायचं, अरे लाईन ड्रॉ करता येते, तुम्हाला वाटलं इथे घ्यायचं, लगेच लाईन ड्रॉ करता येते, अशी पण. म्हणजे जगातले कुठलेही 2 पॉइंट्स हे कोलिनियर असतातच, एक रेषीय असतातच. म्हणून त्यांनी काय म्हटलं का कुठलेही 3 पॉइंट, 2 तर असणारच आहे ना, म्हणजे जर त्याचा अर्थ त्याचा असा होतो की त्यांच्या 20 पॉइंट पैकी कुठलेच 3 पॉइंट एका रेषेवरती नाहीये. 2 असणारच आहे, कुठलेही 2 घ्या तुम्ही, परंतु असे सलग 3 पॉइंट एक रेषीय नाहीये, ही केस नाही यांच्याकडे. ओके, आता फील झाला असेल पोरांनो. बघा मी तुम्हाला सांगतो, सपोज जर समजा सगळे पॉइंट जर समजा वेगळे वेगळे व्हॉटेव्हर जे असेल ते, तर याच्यामधून किती लाईन्स ड्रॉ करू शकतो आपण? मला असं वाटतं लाईन ड्रॉ करण्यासाठी 2 पॉइंटची गरज असते. अरे 2 पॉइंट लागतील कुठले पण, तुम्ही कोणतेही घ्या, 2 घ्या. जर तुम्हाला युनिक लाईन पाहिजे असेल तर तुम्हाला युनिक वे साठी काय करायला लागेल, या तुम्हाला समजा हे n नंबर ऑफ पॉइंट्स आहेत, हा ना, फॉर्म्युला पर्पज आपण n आकडा घेऊ. मला असं वाटतं n पैकी 2 पॉइंट घेतले की तुम्हाला एक लाईन भेटत चालते. तुम्ही n पैकी 2 घ्या. n पैकी 2 म्हणजे काय, NC2 इथं आला. तुम्ही कोणते पण द्या, ही एक युनिक लाईन आहे, ही एक युनिक लाईन आहे, ही युनिक लाईन आहे, युनिक आहे, हे एक युनिकच आहे, हे पण लाईन युनिक आहे. तुम्ही कुठलेही पॉईंट घ्या, तुमच्या लाईन्स युनिक येतात. तुम्हाला लाईन्स करायच्या, ड्रॉ करायच्या असतील तर तुम्हाला 2 पॉईंटची गरज असते. n पैकी 2 पॉईंट तुम्हाला घ्यावे लागतात. मग आपण n पैकी 2 म्हणजे काय, याचा फॉर्म्युला तो NC2 वेन एक रेषीय कोलिनियर नसतील तर. आणि आपल्या एक्झाम्पलच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये 20 पासून 2 घरं तुम्हाला खाली जावं लागतील, म्हणजे 20 पैकी 2 तुम्हाला कुठलेही पॉईंट चॉईस तुम्ही केले तर तुम्हाला तुमचं उत्तर येऊन लागतं. बरोबर. आता ना मेन पॉईंट खरा इथे, मेन सिनारिओ खरा इथे. त्यांनी असं म्हटलंय का 20 पॉईंट वगैरे वगैरे प्लेनवर सगळी गडबड झाली, ब्ला 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 सगळं झालं. त्यापैकी ना 4 पॉईंट कोलिनियर त्यांनी असं म्हटलंय. काहीतरी झोल झापाटा इथं ना. आपण एक काम करू, सगळ्यात पहिले ना ते 4 पॉईंट 1 2 3 आणि हे 4 पॉईंट आहे ना, अशी एका रेषेत मी ड्रॉ करून घेतले. आणि बाकीचे पॉईंट कसे पण असतील, बरोबर, बाकीचे पॉईंट कसे पण असतील, आपण n नंबर ऑफ nचा आकडा घेतो. बरोबर. तर विषय असा आहे पोरांनो, आता जस्ट अगोदर शिकल्याप्रमाणे मला जेव्हा स्ट्रेट लाईन जर ड्रॉ करायची असेल ना, तर मला n पैकी 2 पॉईंट लागतात. n पैकी 2 पॉईंट घ्यावे लागतात. n पैकी 2 म्हणजे काय, तुम्ही जेव्हा NC2 घेता ना पोरांनो, तर तो NC2 चा जो आकडा येतो ना, तो आकडा असा आकडा आहे का हे 2 जॉईंट झाले, सगळे जॉईंट झाले, त्या आकड्यांमध्ये तुम्हाला ना हे पण बघायला भेटतं. हे बघा, हेही तुम्हाला पाहायला भेटतं. कधी कधी त्या NC2 पैकी हे 2 पण जॉईंट झाले असतील, कधी काळी हे पण जॉईन झाले असतील, कधी काळी हे दोघेही जॉईन झाले असतील,
कधी काळी हे तिघही जॉईंट झाले असतील, कधी काळी हे तिघही जॉईंट झाले असतील, आणि कधी काळी हे सगळ्यांना पण त्यांनी एक लाईन म्हणून काउंट केलं असेल. अरे हा आणि हा पण जॉईंट तर होऊ शकतो ना. NC2 म्हणजे काय, n पैकी 2 पाहिजे. गरज नाही ना सगळ्या, म्हणजे असं नाही ना की फक्त इकडचेच येतील, एका रेषेवरचे येणार नाही. त्याला काही समजत नाही त्या फॉर्म्युल्याला, तो म्हणतो n पैकी 2 दे फक्त कोणते पण. मग त्याला कळत नाही ना, मग तो कधी कधी हे 2 पण घेऊन टाकतो, हे 2 पण घेऊन टाकतो, हे 2ही पॉईंट घेऊन टाकतो, कधी कधी हे 2 पण घेतो, हे 2ही घेतो, असंही घेतो. पण मला सांगा पोरांनो, जर समजा इथला जर आकडा समजा काउंट करत गेला, हा आकडा इथला, ही लाईन एक, ही लाईन, अरे पण ते ऑलरेडी एका रेषेवरती ना सगळे, ते परत परत कशाला काउंट करता? ते चारही पॉईंट जर समजा एकच रेषेवरती, ते परत परत काउंट करण्यामध्ये काही सेन्स नाही ना. तुम्हाला युनिक लाईन्स पाहिजे. म्हणजे बेसिकली बघा, ही जी लाईन याच्यातून जाणार आहे तीच लाईन इथे जाणार आहे, मग ते विशेष काय, याच्यामध्ये फरक काय? मग हा प्रॉब्लेम मिटवायचा म्हणून काय करतो आपण, NC2 जेव्हा घेतो ना पोरांनो, आता इथं बघा 4 पॉईंट मधून काय होतंय बघा, 4 पॉईंट मध्ये ना मला असं वाटतं ही 4 पॉईंटला आपण नाव देऊन टाकू. थांबा, खोडतो मी. त्यापैकी ना एक असं नाव देऊ आपण त्याला, 1 2 3 आणि हे 4, हा ना. याला नाव देतो मी. पहिल्याचं नाव होतं इथं A, दुसऱ्याचं नाव होतं इथं B, याचं नाव C आणि याचं नाव D. हे 4 पॉईंट दिसतंय का? हो दिसतंय. थोडं चालून घ्या प्लीज. आपलं हे जरा नवीन दुकान आहे आपलं सगळे. एक दिवस तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे सगळं बदलेल, त्यावेळेस सगळं स्मार्टली चेंज झालेलं असेल, सगळं भारी भारी होऊन जाईल इथं. तोपर्यंत आपण थोडं कनेक्शन वाढवून घेऊ, ठीक आहे. हे 4 पॉईंट होते. मला असं वाटतं या 4 पॉईंट पैकी एक लाईन असेल AB. अरे AB एक लाईन आहेच ना, A आणि B ला जॉईन केल्यावरती. एक लाईन असेल BC सोबत. मग तुम्हाला आयडिया लागून गेली असेल, एक लाईन असेल तुमची CD. अरे परंतु मला असं वाटतं AC पण एक लाईन असेल ना, जेव्हा तो NC2 चा फॉर्म्युला n पैकी 2 वाला त्याने जर समजा हे 2 जर कलेक्ट केले, AC पण एक लाईन बसते. मला असं वाटतं सोबत एक BD, ही सुद्धा एक लाईन बसते. BD ना, BD ही पण एक लाईन बसते. मला असं वाटतं जेव्हा तो काउंट करेल ना, तर AD पण एक लाईन बसते बघा, इथे AD ही सुद्धा एक लाईनच आहे, बरोबर ना, ही पण एक लाईनच आहे. मग आता काय विषय कसा करायचा? परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की मला सांगा, ही AD वाली ही लाईन असेल, ही लाईन असेल, अरे ते सगळं एकाच याच्यावरती, मग ते परत परत काउंट करण्यात काही पॉईंट आहे का? नाही. मग हे किती तयार झालते? हे सगळे तयार झालते 1 2 3 4 5 आणि 6 लोक तयार झालते. खरं एवढ्या 6ची गरज नाहीये, त्यांच्यातली एकच घेऊन टाका, सगळे कव्हर होत आहे. 6ची गरजच नाही आम्हाला, त्यापैकी तुम्ही एकच घ्या फक्त AD, म्हणजे सगळी एक लाईन घेतली तर काम होऊन जाते आमचं. मग आता हे मॅनेज करायचं कसं? n पैकी 2 तर घेतले गेले, n पैकी 2 म्हणजे काय, सगळे आले, मग त्यातून हे मायनस करायला लागतील ना, हे 6 मायनस करायला लागतील. 6 मायनस केल्यावरती, हे 6 मायनस केल्यावरती सगळ्या लाईन मायनस होतं, हे नाही चालणार. मग आपल्याला हे मायनस केल्यावरती असं एक काम करू आपण, यातून अजून एक लाईन मायनस करू. किंवा बेसिकली मला असं म्हणायचंय, हे अजून चुकीचं किंवा क्लिष्ट होण्यापेक्षा ना, AD एवढी एकच लाईन ठेवायची बघ तुम्हाला. कारण ती एक AD लाईन आली का सगळे बाकीचे कव्हर होत चालते बघा, छोटे बाकी सगळे कव्हर होत आहे. मग आपण हे सगळं मॅनेज करायचं कसं? याच्यासाठी जन्म झाला अजून एक गोष्टीचा. या चौघांपैकी कुठलेही 2 पॉईंट जेव्हा जॉईन होतील ना, या 4 पैकी 2 म्हणतोय मी, 4 पैकी जेव्हा 2 लोक जॉईन होतील ना, तर तेव्हा ह्या लाईन्स तयार होत आहे. मग 4 पैकी 2 म्हणजे काय असतं रे? 4C2. 4 पासून 2 घर खाली जा, 4 पासून 2 घर खाली म्हणजे 4 आणि 3 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल, 4 3 12/2 म्हणजे 6. हे 6 जे उत्तर आलं ना, ते ह्या 6 लाईन्स आहेत त्या. झालं फील? झालं सोपं? अजून फील करून देतो, डोंट वरी, हा ना, त्यासाठीच बसलोय आपण इथं. हे या 4 पैकी जेव्हा तो 2 पॉईंट जेव्हा तो कलेक्ट करेल ना, 2 सिलेक्ट करेल ना, तेव्हा त्या 6 लाईन्स बनत आहे, आणि त्या 6 लाईन्स म्हणजे ह्या 6 लाईन्स आहेत. या सगळ्या मायनस करून नाही जमणार आपल्याला, ह्या मायनस करायच्या आहेत, मी नाही म्हणत नाही, पण याच्यातल्या फक्त एवढ्या 5च मायनस करायच्या आहे. ही जिवंत ठेवावं लागेल, कारण की ही एक लाईन आहेच ना. सगळं मायनस केल्यावरती मग ते 4 पॉईंट येतात, असून उपयोग काय? आता याच्याकरता मी काम करतो, या 4 पैकी 4C2 मधून याचं उत्तर 6 आलं नाही, 6 मायनस करतो. अरे पण ही लाईन जिवंत ठेवायला लागेल ना, ही लाईन जिवंत ठेवायला लागेल, म्हणून मी परत +1 करून टाकतो इथं. झालं फील? NC2 म्हणजे काय होता, जेवढे n नंबर ऑफ पॉइंट्स होते ना, त्यातले त्यांनी 2 घेत चालला फक्त, तो त्याला घेऊन देणार नाही कोणते 2 आलेले ते, त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळे घेऊन टाकलेले, कधी काळी घेऊन टाकलेले त्यांनी, कधी काळी हे घेतलं असेल, कधी हे 2 घेतले असेल, कधी हे 2 घेतले असेल, कधी हे, असं करत 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 त्याने सगळे युनिक 2-2 पॉईंटचे ग्रुप किती बनले तर NC2 बनले.
अरे पण त्यापैकी ह्या ज्या 6 लाईन्स आहेत ना, या 6 लाईन सगळ्या एकावरतीच होत्या. मग त्या 6च्या 6 मायनस नाही करायच्या आहे, त्यातल्या 5च नकोय फक्त आपल्याला छोट्या छोट्या. एक सगळ्यात मोठी लाईन कव्हर करा, सगळा विषय भेटून जातो. मग आता आपण काय केलं, जे 4 पॉईंट कोलिनियर होते ना, त्या 4 पैकी 2 जे घेतले ना आपण, त्या सगळ्या 6 मायनस केल्या. पण सगळ्या 6 मायनस झाल्यावर तो फॅक्टरच युजलेस होऊन जातोय. आपण परत एक त्याच्यामध्ये एक ऍड करून टाकला, जेणेकरून ही एडीजी वाली जी मोठी लाईन आहे ना, ही वाली मोठी लाईन अशी ही लाईन परत त्यात कव्हर झाली. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर यायला पाहिजे MC2 - 4C2 + 1. हे असंच का बरं आलं, कारण की 4 पॉइंट्स कोलिनियर होते बघा इथे म्हटलंय. आता याचा फॉर्म्युला सेट कसा करतो माहिती का आपण, जेव्हा तुमच्याकडे n नंबर ऑफ पॉइंट्स असतील ना, तर तुम्ही n नंबर ऑफ पॉइंट जर असेल तर तुम्ही त्याला MC2 लिहायचं. त्यापैकी आता कधी 4 असेल, कधी 5ही होऊ शकतं, कधी 6 पण होतील. जेवढे तिथे त्यांनी कोलिनियर पॉइंट दिलेत ना, त्याला आम्ही M असं नाव देतो. कोलिनियर पॉइंटच्या आकड्याला मी M असं नाव देतो. त्या M पैकी 2 लोक घ्या आणि ते मायनस करून टाका. MC2 वाला आकडा म्हणजे इथे जो 4 होता ना, जसा इथं मायनस केलाय, त्याला मी M नाव देऊन टाकलं वेगळं. तो MC2 घ्या, तो मायनस करून टाका आणि त्याला मध्ये परत +1 करून टाका. झालं, लिनियरचं काम झालं. ठीक आहे. आय होप तुम्हाला त्याच्यामध्ये काही राहिलं नसेल सांगायला. मी बऱ्यापैकी गोष्टी एक्सप्लेन केल्या, विशेष काही राहिलं नाहीये. जर समजा काहीच कोलिनियर नसेल तर तुम्ही डायरेक्ट सरळ सरळ तुम्ही फॉर्म्युला यूज करा. पण जर समजा 2, 4, 5, 6, 7, 8 काही व्हॉट एव्हर नंबर ऑफ पॉईंट जर समजा एका रेषेवरती आले असतील, तर त्या सगळ्या लाईन्सचा काही उपयोग नाही ना. त्यापैकी एकच मोठी लाईन घ्या आणि तीच ऍड करा फक्त. म्हणून आपण काय केलं, MC2 वाला मेंबर मायनस केला आणि इकडचा हा प्लस करून टाकला. ती एक प्लस केली, मोठीवाली लाईन प्लस केली फक्त. ओके. मला असं वाटतं याच्यावरती अजून थोडंसं बोलण्यासारखं आहे. मी थोडं थांबतो, व्हिडिओ परत पॉज करतो आणि पुढच्या कन्सेप्टकडे येतो.